ज्ञानेश्वरांचे पसायला आता विश्वत्मके देव येणे भाग्यम तो श्वाव तो शोनी मज द्याव पसायला जिखलांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मरती वाढो भूत परस्पर पडो मैत्री जीवाची दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सुरे पाहो जो जे वाची तो ते लाहो प्राणी जात वर्षात सकळ मंगळ ईश्वरने केचे मानले अनावरत भूमंडळी भेट दूत चला कल्पतरूचे अर्घ चेतना चिंतामणचे गाव भूत जनव पियुषाचे चंद्रमा जय लांछन मातंड जय तपोही हे सर्व हे सदा सर्जन स्वीर हेतू किंबहुनिया सर्व सुखी पूर्ण होऊनिया तीन लोके बजो आदि खुशी अखंडित आणि ग्रंथोपजी विजय विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजयो आवजे येथे म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान प्रसाव येन वरे ज्ञान देव सुख्यास येन वरे ज्ञान देव सुख्यास 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 जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. आता स्पष्टीकरण ज्ञानेश्वर महाराजांच्या पसव्यांचे स्पष्टीकरण देत आहे. आता विश्वत्मके देव येणे वागेन तो श्वाव तो शोनी मज द्यावो पसायला. आता विश्वरूपी परमात्म्याने म्हणजे ईश्वराने की जो या गदाचा सुखीचा आत्मा करता आहे त्याने म्हणजे शब्दरूपी राहत आहे म्हणजे प्रार्थनेतील ओव्यांच्या शब्दांच्या रूपातून सूचनेने येणे संतुष्ट व समाधानी हो आणि समाधानी होऊन पुढे तसा द्यावा म्हणजे पुढील ओमध्ये जी भाव आहे ती देवाने पूर्ण करावी. जी कलांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मरती वाढू भूत परस्पर पडू मिळते या भूमीचे काय दुष्ट वाईट लोक खलनायक आहे त्यांचं कपट ती कटून ती निघून जाऊ लोक पाहू त्यांना चांगले कार्य व योग्य उत्तम कर्म करण्याची आवड निर्माण मग ती वाढू भूतरावळे सर्व माणसे सजीव प्राणी एकामेकाच्या जोपासण्याच्या भावनेने वागू उदाहरण करता मैत्री द्विधांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाव जो जे वांचे तो ते लावो प्राणी वाईट कर्माचा ज्ञानाचा अंधा निघून जाऊ सर्वांना कर्तव्याच्या धर्माच्या पालनाचे ज्ञान देणारा सूर्याचा प्रकाश म्हणजे ते ज्ञानी होत व ज्याला जे पाहिजे ते मग जो कोणी एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतो त्याची ती अपेक्षा होईल वर्षात सकळ मंगळ ईश्वरने ठेची मानले अनावरत भूमंडळी भेटतो कल्याणाचा मंगल्याचा वर्षापर्यंत देवाच्या भक्तात म्हणजे सज्जन सभ्य चांगल्या निष्ठावान लोकांचे समुदाय म्हणजे असे लोक जास्त प्रमाणात बहुसंख्येने सर्व प्राणी मात्र नित्य व अखंडितपणे भेटतात. चला कल्पतरूचे अरग चेतना चिंतामणीचे गाव भूतविज्ञान पुरुष. चौथ्या वेळमध्ये ईश्वराने ते सांगितले त्या सर्व प्रकारचे लोक म्हणजे कल्पवृक्षाचे चालते बोलते पुरुष आहेत अशी माणसे इतकी पवित्र वंदनीय पूजनीय आहे की त्यांना ज्ञानेश्वराने हालचाल करण्यास चालत्या बोलत्या पवित्र कल्पवृक्षाच्या उदाहरणाचे उत्पन्न पुढे संत ज्ञानेश्वर म्हणतात ही माणसे ऊर्जा उपदेशक्तीशी सचेतन अशा सर्वोत्तम चिंतामणीचे नाव चिंतामणी माणसा चिंता नको त्याप्रमाणे हे संत समुदाय माणसाच्या सर्व संसार चिंता दूर करतात ते अमृताचे बोलणारे सागर चंद्रमा जे लांछन महाथंड जे तपोहीन हे सर्व ही सदा सज्जन स्वैरहित वरवर्णी केले मासे डाग असा चंद्रासारखे अप्रतिमान म्हणजे ते इतकी चांगले आहेत की ते सूर्याप्रमाणे उजेड देतात चटके देत आहेत आपल्याला काहीतरी देतात त्याचा मोबदला घेतात असे सर्व सज्जन आपल्या जवळची माणसं आपल्या संबंधातील आपल्या सुखी व्हावे अशी इच्छा संत ज्ञानेश्वरांनी देवाकडे किंबहुनिया सर्व चुकी पूर्ण होऊनिया ते लोके भजो आदी कृषी अखंड वरील मागणी प्रार्थना ज्ञानेश्वर स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकातील सर्व मंडळी सजीव प्राणी संपूर्ण सुखी होऊन आनंदित राहू त्यांना सतत त्यांना आमच्या परमेश्वराच्या परमात्म्याचे भजन म्हणजे चिंतनावर ध्यान करा देवाचे नाव सतत घ्यावे कारण आरंभापासून आपल्या परमात्मा हाच करतात रस्त्यावर सृष्टीचा निर्माता असून त्याला निष्ठा पाहिल्यास आपल्याला मुक्ती मिळेल असे संत ज्ञानेश्वर आणि ग्रंथोपजी विजय विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय आवडली आणि ग्रंथ हे ज्याचे सर्वस्व आहे म्हणजे ते तत्ववेत्य संस्कृती तत्व धर्म ज्ञान यांचे उपासक आहेत त्यांच्यासमोर विषय विकार उतरले नाहीस त्यांनी विषय विकारावर विजय मिळावा. विषय विकार म्हणजे मनात उत्पन्न आठ वाईट उत्पन्न काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता हे आठ विकार प्रत्येक माणसासाठी खूप महत्त्वाचे आहे. विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय आवडली यात फक्त 6 शब्दांचा वापर करून ज्ञानेश्वरांनी अनमोल असा महत्त्वाचा भाग इतक्या सहजपणे मारला आहे की त्यावरून संत ज्ञानेश्वरांच्या वाढणार अप्रतिम असे भूतो न भविष्यते असं प्रभुत्व दिसून येते. ज्ञानेश्वरांच्या रूपाने प्रत्यक्ष ईश्वरच पृथ्वीवर अवतारे असे यावरून वाटते. काम म्हणजे वासना लैंगिक भावना क्रोध म्हणजे राग दुसऱ्यावर चिडणे दुसऱ्याचे सुबुद्धी नुकसान करणे मद म्हणजे गर्व करणे दारू पिणे तंबाखू आणि धूम्रपान करणे मस्तर म्हणजे एकामेकाचा दोष करणे एकामेकाबद्दल संकुचित होणे अशा मुळे आपण दुसऱ्याचे वाईट करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे नंतर आपलेच वाईट पण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ मिळते. लोभ म्हणजे लालसा एखाद्या गोष्टीच्या आमिषाने माणूस कोणतेही दिसतो पुष्कळ या पैशाच्या लोभावर काय होते. संशय म्हणजे अमुक एका माणसाने आपल्याचे वाईट केले असेल अशी शंका किंवा एखाद्याच्या चरित्रामुळे शंका आहे या संशय विकारामुळे अनेक भांडणे होतं कसं सार होत असत. दम्म म्हणजे खोटे म्हणणे खोटेपणा करणे कपटीपणा करणे
चिंता म्हणजे काळजी आहे. एखाद्या गोष्टी चिंता जर माणसाच्या मागं असेल तर त्याला काही सुचत नाही, ज्ञान असून उपयोगत नाही, आयुष्य हे कमी होते. दृष्ट म्हणजे प्रदक्षिण, अदृष्ट म्हणजे न दिसणं, अशा दोन्ही प्रकारच्या संकटावर लोकांना विजय प्राप्त, अशी मागणी ज्ञानेश्वरांनी देवाकडे व्यक्त केली. येथे म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो, येणेवरे ज्ञान देऊ सुख्या झाला, येणेवरे ज्ञान देऊ सुख्या झाला, सुख्या झाला, सुख्या. वरील मागणीत प्रार्थना ज्ञानेश्वर हा शब्दरूपी यातीने केला आहे की देवाने स्वीकारला. मग परमेश्वर प्रसन्न होईल असा आशीर्वाद या विश्वासात निवृत्तीने आणि ज्ञानेश्वरांना दिला. ज्ञानेश्वर सुखी झाले म्हणजे तेव्हा ज्ञानेश्वरांचे समाधान झाले. येथे ज्ञानेश्वरांनी आपले गुरु थोरले बंधू निवृत्तीनाथाने देव म्हटले, विश्वाचा ईश्वर म्हटले. ही प्रसादानं प्रार्थना लक्षात घेऊन म्हणावे व विश्वाच्या कल्याणाची इच्छा सर्वांनी त्यावेळी करावी. हा दिव्यरूपी शब्दरत्नांचा ठेवा ज्ञानेश्वर म्हणून ठेवला आहे, त्याचा सर्वांनी विनियोग करावा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. जय जय.